नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अप्पू, माई आणि सुवा तिघीही आता डोक्यावर टोपी चढवून गॉगल लावून डिटेक्टिव्ह झालेले असतात आणि त्यांनी बाबीच्या खोलीची तलाशी घेतलेली असते। बाहेर आल्यानंतर सुवा अप्पूला म्हणते की अगं, आपण नक्की काय शोधत होतो? आपण बाबी वंशंच्या खोलीचा कोपरा शोधून काढला, परंतु काहीच सापडलं नाही। तेव्हा अप्पू म्हणते की सुवा आई, जरा हळू बोल, आपण जे करतोय ते कुणालाही कळता कामा नये। आणि तेव्हा सुवा सांगते की तू ना यांना सांग, यांना, असं ती माईंना उद्देशून बोलत असते। आणि त्या तिघींचं बोलणं सुरू असतानाच शशांक तिकडे येतो आणि म्हणतो की काय चाललंय हे? तेव्हा आता त्या तिघीही खूप घाबरतात। अप्पू विचारते, तू काही ऐकलं तर नाही ना? तेव्हा शशांक म्हणतो, म्हणजे मी काही ऐकायला नको होतं का? तर माई आता लगेच काही सांगायला जातात। तेव्हा अप्पू त्यांना थांबवत म्हणते, माई अगं, त्याने काहीही ऐकलेलं नाहीये। तर शशांक आता विचारतो, आई हे सगळं काय आहे? मुळात ही अपूर्वा आहेच बालिश, सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु तुम्ही का असे घरातच टोपी आणि गॉगल घातलेत? गणपती संपलेत, आता काय फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे का? तेव्हा आता अप्पू लगेच म्हणते, आम्हाला करावंसं वाटलं हा लूक म्हणून आम्ही केला। तर सुवा आता अप्पूला डोळा मारते। अप्पू माईंना खुणावते आणि त्या तिघीही सांगू लागतात की अप्पूला ना याचे डोहाळे लागले होते आणि मग सुनेचे डोहाळे कोण पुरवणार ना? आता अप्पू सांगते की आणि आमची ना आणखी एक गोष्ट करायची राहिली आहे, सेल्फी काढूयात का? तेव्हा शशांक आता वैतागत म्हणतो, या डोहाळ्याच्या नावाखाली ना काय वाटेल ते चाललंय। अप्पू आता त्यालाच त्यांचा फोटो काढायला सांगते आणि तिघीही पाऊट करत मस्त पोज देतात। त्यानंतर शशांक म्हणतो, मला ना खूप भूक लागली आहे, आता हे झालं असेल तर येता का जेवायला? तेव्हा अप्पू सांगते, जा सगळ्यांना बोलावून आण। आणि ते सर्वजण आता जेवायला निघून जातात। त्यानंतर रात्री शशांक काहीतरी विचार करतच ओसरीत बसलेला असतो आणि तेव्हाच बाबी आत्यांचं त्याच्याकडे लक्ष जातं। तेव्हा बाबी आत्या आता त्याच्या शेजारी येऊन बसतात आणि आपुलकीने त्याच्या कामाबद्दल चौकशी करत असतात। शशांक म्हणतो की होय, काम व्यवस्थित सुरू आहे, हल्ली व्याप थोडा वाढलाय। आणि भास्कर काकाचं काय सुरू आहे? सॉरी तू आल्यापासून ना मला ना असा तुला वेळच देता आला नाही आणि तू सुद्धा अशी अचानकच आलीस, सरप्राईजच दिलं। तेव्हा बाबी आत्या लगेच बोलतात, सरप्राईज की धक्का? तेव्हा शशांक म्हणतो, ते काहीही असो परंतु सुखद होता। त्यानंतर आत्या आता तिथून जायला निघतात। तेव्हा शशांक पुन्हा त्यांना थांबवतो आणि बोलतो की तुझं सांग, काय सुरू आहे तुझं? तेव्हा बाबी आत्या म्हणतात, अरे माझं काय, मी तर रिकाम टेकडी आहे, परंतु तुझ्या प्रमोशनबद्दल कळलं। ते ऐकून शशांक जरा दचकतो। त्याला वाटतं की नेत्राबद्दल सुद्धा बाबी आत्याला कळालंय की काय, परंतु नंतर त्याच्या लक्षात येतं की बाबी आत्यांना काहीही माहिती नाही। तर बाबी आत्या बोलत असतात की आता काय बाबा, तुझं खूप अभिनंदन, तू बाबासुद्धा झालाय, प्रमोशनसुद्धा। आणि तेव्हाच अप्पू मागे येऊन उभी राहिलेली असते। शशांकचं लक्ष जातं। तो म्हणतो की अभिनंदनाचा अजून एक मानकर इकडे आलेला आहे। तेव्हा बाबी आत्या प्रेमानेच अप्पूला जवळ घेतात आणि म्हणतात की तू कुठल्या परिस्थितीत हा निर्णय घेतलाय ना ते कळलंय मला, आणि आई होण्यात ना एक वेगळाच निस्वार्थी आनंद असतो। तेव्हा अप्पू म्हणते की होय, तू तर अगदी दादा काकासारखं बोललीस, त्याने सुद्धा मला हेच समजावलं होतं। त्यानंतर बाबी आत्या म्हणतात, होय अगं, आई होण्याचं सुख तर कधी माझ्या वाट्याला आलंच नाही म्हणा, परंतु तू मात्र याचा आनंद घे। त्यानंतर अप्पू आता बोलता बोलता म्हणते की बाबी आत्या, तुला नाही का गं कधी आई व्हावंसं वाटलं? तेव्हा शशांक लगेच म्हणतो, अपूर्वा काहीही काय बोलतेस? तर बाबी आत्या म्हणतात, अरे शशांक, इट्स ओके, आपण इतक्या फ्रीली गप्पा मारतोय, मग मला काहीही विचारण्याचा अधिकार आहे अरे तिला। आणि अप्पू, खरं सांगू का, माझं ना आयुष्याचं गणितच चुकलं ग। जर का वेळेत सगळं झालं असतं तर आज आमचंसुद्धा मूल असतं। असं बोलत बाबी आत्या खूपच दुःखी होतात, त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं। तेव्हा अप्पू सांगते की बाबी आत्या, असं नाही अगं, जर का अजूनही तुझी आणि भास्कर काकाची इच्छा असेल ना तर तुम्ही एखादं मूल ॲडॉप्ट करू शकता। बाबी आत्या म्हणतात की होय, करूच शकतो ग, परंतु मला आता नाही वाटत की या वयात मी या सगळ्या जबाबदाऱ्या घेऊ शकते म्हणून, आणि तुम्ही सगळे आहातच ना माझी मुलं, असं म्हणत त्या प्रेमानेच अप्पूला मिठी मारतात। तेव्हा अप्पू सांगते की होय, पण मी ना तुझी सगळ्यात लाडकी मुलगी आहे। सर्वच जण खूप इमोशनल झालेले असतात। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अमे आणि शशांक ऑफिसला जायला निघालेले असतात। अप्पू आणि मानसी दोघांचेही डबे घेऊन येतात। अप्पू आता खुश होत सांगते की
खडूसला ना त्याच्या टिफिनमध्ये एक सरप्राईज आहे, ते टिफिन उघडल्यावरच कळेल. तर शशांक म्हणतो काय आहे ग, खूप हलकं लागतंय. अप्पू म्हणते की तुला ना लंच टाईममध्येच ते कळेल. तर अमेला आता CA कडे जायचं असतं आणि त्यानंतर शशांक त्याला स्टॉपला सोडणार असतो. दोघेही घाईनेच निघून जातात. तर त्यानंतर पन्ना येऊन विचारते की अगं अप्पू, शशांकसाठी केलेली पोळी भाजी तर तिकडेच आहे. तेव्हा अप्पू सांगते की मी ना डब्यात त्याला हवा भरून दिली आहे असं सांगतच असते. तेव्हाच पन्ना बोलते की काय ग तू, तुमच्यात जरा कुठे बरं चाललेलं तुला बघवत नाही का? आता असा रिकामा डबा बघून चिडेल ना तो, आणि ती तशीच निघून जाते. त्यानंतर अप्पू मानसीला सांगते की अगं मी खडूससाठी सरप्राईज प्लॅन केलंय, मी स्वतः दुपारी त्याच्यासाठी टिफिन घेऊन जाणार आहे, मी तयारीला लागते असं बोलून ती आत जाते. आता मानसीला खूपच टेन्शन येतं. तर दुसरीकडे इन्स्टिट्यूटमध्ये काल दिवसभर एकही फोन न उचलल्यामुळे नेत्रा शशांकवर खूप भडकलेली असते. तेव्हा शशांक देखील म्हणतो की मी काय करणार होतो, काल माझी सुट्टी होती तरीही घरचं विसर्जन सोडून मी इथे ऑफिसमध्ये आलो होतो आणि पाहिलं तर काय, तू माझ्या एकाही फोनला मेसेजला रिप्लाय दिला नाही, आम्हाला असं तिष्ठत ठेवून निघून गेलीस तू. काय इथे रात्रभर मीटिंगची वाट पाहत बसायचं होतं का? बॉस आहे म्हणून मला कसंही वागवशील का? मी ते खपवून घेणार नाही. आधीच तुझ्यामुळे मी खूप सहन केलंय, माझ्या कुटुंबाने खूप सहन केलंय. मित्रा लगेच म्हणते की शशांक, घरच्या गोष्टींना घरीच विसरायच्या, बी प्रोफेशनल. आणि सगळ्यांच्याच घरी काय काय सुरू आहे, माझ्या घरी काय सुरू आहे याचा तुला अंदाजही नाही. तेव्हा शशांक लगेच म्हणतो की आत्ताच म्हणालीस ना बी प्रोफेशनल म्हणून, स्वतःच्या घरच्या गोष्टी का आणतेस इथे? तेव्हा नेत्रा म्हणते तुला काय वाटलं प्रॉब्लेम फक्त तुझ्याच आयुष्यात आहे का? अरे मी काय काय सहन करते ना तुला नाही माहिती. आणि लोक गप्प बसतात म्हणजे ते खूप सुखात आहेत असा अर्थ होत नाही ना. तुला तर काय दुःखाचं प्रदर्शन करता येतं. तेव्हा शशांक ओरडतच म्हणतो काय मी दुःखाचं प्रदर्शन करतो? अगं लोकांची सिंपती कशी मिळवायची ना हे तुझ्याहून जास्त कुणालाच माहिती नाही, मी तर चांगलंच ओळखतो तुला. नेत्रा रागानेच शशांक असं ओरडते. तर तेव्हाच इकडे बाहेर अप्पू आलेली असते. ती रिसेप्शनवर शशांक कानिटकरची मिसेस आहे, त्याला टिफिन द्यायला आले आहे असं सांगते. तेव्हा ती रिसेप्शनिस्ट उजवीकडे जा असं सांगते. अप्पू आता आत आलेली असते. तर इकडे नेत्रा रागानेच म्हणते की विसरू नकोस की मी तुझी. तेव्हा शशांक म्हणतो की होय माहिती आहे, तू माझी बॉस आहेस, सतत फक्त बॉस आहेस हेच ऐकवतेस ना, आणि तू बॉस असशील परंतु ऑफिसमध्ये ऑफिस अवर्स नंतर मला अजिबात कॉल करायचा नाही. सुट्टीच्या दिवशी मला कॉल करून माझ्याकडून कामाची अपेक्षा तर अजिबातच करायची नाही, बी प्रोफेशनल असं सांगून शशांक आता बाहेर येतो आणि समोर पाहतो तर अप्पू तन्मयीशी बोलत असते. शशांक मनातून खूपच घाबरून जातो. तर इकडे नेत्रा आता तिचा गॉगल काढते. तिच्या चेहऱ्यावर मारल्याच्या खुणा असतात आणि दुःखी होत म्हणते की शशांक, तुला माझं प्रेम समजलं नाही तर दुःख काय समजेल. आणि त्यानंतर ती देखील बाहेर आलेली असते. तेव्हाच नेत्राला काहीतरी मेसेज आलेले असतात. तिच्या हातातून मोबाईल तसाच खाली पडतो. नेत्रा खाली वागते. शशांक मागे वळून पाहतो आणि पटकन नेत्रासमोर येऊन उभा राहतो आणि अप्पूला लगेच हाय करतो. नेत्रा मात्र पुन्हा तिच्या केबिनमध्ये जाते. तर अप्पू मात्र एक्साइट होत शशांकला सांगू लागते की आज मला आणि याला दोघांनाही तुझ्यासोबत लंच करायचं होतं. तेव्हा शशांक ठीक आहे बोलतो आणि घाईनेच तिला केबिनमध्ये घेऊन जातो. तर इकडे घरी आता माई खुश होत म्हणतात की गणपती आले, अप्पूने चॉकलेटचा गणपती केला, बाबी वंस आल्या, सगळं किती छान झालं ना, फक्त त्या नेत्राने ना शशांकच्या आनंदावर विरजण घातलंय. तेव्हा सुवा म्हणते शशांकला ना अप्पूला सगळं खरं सांगायचंय परंतु त्याला सांगता येत नाहीये, त्याला खूप त्रास होतोय ओ माई. माई म्हणतात काळजी करू नकोस, मी देवाकडे ना गाऱ्हाणं घातलंय. आणि तेव्हाच पन्ना येऊन अप्पू शशांकच्या ऑफिसमध्ये गेल्याचं सांगते आणि बोलते की जर का अप्पू आणि नेत्रा समोरासमोर आल्या तर. माई घाबरतच म्हणतात सुवा अगं आता खूप मोठं वादळ येणार. इकडे अप्पू आता तिने आणलेला टिफिन दाखवत शशांकला म्हणते की सरप्राईज आहे. तेव्हा शशांक म्हणतो अगं एवढा मोठा टिफिन का आणलास, सकाळी दिलाच होता ना. तेव्हा अप्पू म्हणते खडूस काय रे तू तो डबा उघडून बघितला नाहीस का, आधी उघड बरं. तेव्हा शशांक बघतो तर रिकामा डबा असतो. तर अप्पू सांगते की तू ना माझ्या सगळ्या सरप्राईजची वाट लावली. मला असं वाटलं होतं हा टिफिन रिकामा आहे हे बघितल्यावर तू चिडशील, रागावशील आणि तितक्यात ही अपूर्वा दुसरा टिफिन घेऊन तुझ्यासाठी आलेली असेल.
तेव्हा शशांक म्हणतो, अगं तू इथे आली आहेस ना, हेच माझ्यासाठी सरप्राईज आहे. त्यानंतर अप्पू म्हणते की अरे डब्यात हात घालून खाता येणार नाही ना, थांब मी त्या पिऊन दादांकडनं प्लेट्स घेऊन येते. तेव्हाच आता शशांकचं लक्ष जातं. नेत्रा तिच्या केबिनच्या बाहेर येऊन कुणाशी तरी बोलत असते. तो ओरडूनच म्हणतो की थांब अपूर्वा. अप्पू खूप दचकते. त्यानंतर शशांक बोलतो, अगं तू कुठे जातेस, मी कॉल करतो त्यांना. तर अप्पू खुश होत सांगत असते, अरे तुला सरप्राईज देण्यासाठी हा सगळा स्वयंपाक मी केला आहे. शशांक मात्र बाहेर नेत्राकडे पाहतो आणि त्याला खूपच टेन्शन आलेलं असतं. तर पुढील भागात अप्पू नेत्राच्या केबिनचा दरवाजा नॉक करते. नेत्रा घाईनेच गॉगल घालते आणि कमीन असं बोलते. अप्पू आत येते आणि नेत्राला पाहून तिला मोठा धक्काच बसतो. तर नेत्रा म्हणते की तू इथे काय करतेस. अप्पू म्हणते की नेत्राताई हाच प्रश्न मी तुला करू शकते ना. तेव्हा नेत्रा म्हणते की मी या कंपनीची नवीन CEO आणि शशांकची नवी बॉस आहे. तेव्हा अप्पूच्या पायाखालची जमीनच सरकते. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.